हाय नमस्कार. मागील बऱ्याच दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सर्वे झाला सोलापूरच्या मेडिसीमध्ये, जिथे आय टी पार्क येणार आहे असं बोलण्यात आलं. सध्या सोलापूरमध्ये सोलापूर आणि मुंबई ही विमानसेवा सध्या सुरू झाली आहे. तर बहुधा त्याच अनुषंगाने आय टी पार्क तिथे येईल किंवा आय टी पार्कसाठी सर्वे झाला आहे असं बोलण्यात आलं. तर आय टी पार्क खरोखरच सोलापूरला म्हणजे त्याबाबत बरीचशी साशंकता आहे. कारण तुम्ही जर पुण्यातलं बघितलं तर सध्या पुण्यामध्ये वाढतं ट्रॅफिक आहे, लोक परेशान होऊन चाललेत. ज्यांचे लोकेशन हडपसर आहेत पण जॉब हिंजवडीला आहेत, असे लोक सध्या अनेक कंपन्या वरचीवर आता वर्क फ्रॉम होम बंद करून वर्क टू ऑफिस पॉलिसी सुरू करत आहे. वीकली ट्वाईस असेल किंवा थ्राईस असेल. तर हिंजवडीमध्ये जर बघितलं तर हिंजवडीमध्ये बरेच कन्स्ट्रक्शन लाईन सुरू आहेत, ज्या की नव्या नव्या कंपन्यांच्या आहेत. तिथे बरेचसे टावर्स रिकामे आहेत, फेज 1, फेज 2, फेज 3ला. तोच पार्ट मगरपट्ट्यामध्ये सुद्धा तसंच आहे. मगरपट्ट्यामध्ये बरेचसे टावर्स रिकामे आहेत, तिथे बऱ्याचशा कंपन्या रेंटनं घेत आहेत. काही टावर्स ते रिकामे आहेत. खराडी इऑनमध्ये पण तोच प्रकार आहे. खराडीमध्ये सुद्धा बरेच टावर्स रिकामे आहेत. किंवा सासवड रोडला SP इन्फोसिटी आहे, तिथे सुद्धा बरेच टावर्स रिकामे आहेत. मध्यंतरी सिंहगड धायरी इकडे म्हणजे नांदेड सिटीचा एक प्रोजेक्ट केला होता. त्या नांदेड सिटीमध्ये सुद्धा आय टी पार्क येणार असं 5-7 वर्षापूर्वी बोललं गेलं होतं. अजून तिथं अद्याप कुठलाही आय टी पार्क आलेला नाही मोठा. आता नांदेड सिटीच्याच धर्तीवर सोलापूर रोडला शेवळवाडीच्या पुढे रिव्हर सिटी हे एक नवीन प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट केलेला आहे. तिथे सुद्धा आय टी पार्क येणार असं बोलण्यात आलं, पण अजूनही तिथे आय टी पार्क केलं नाही. तसेच मध्यंतरी पुरंदर जे आहे विमानतळ, हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने विमानतळ इंटरनॅशनल एअरपोर्ट करायचं चालू आहे आणि तिथून रिंग रोड जाणार आहे असं म्हणून हडपसर वासियांना, फुरसुंगी वासियांना सांगितलेलं आहे. पण तिथे पण आय टी पार्क येणार असं बोल. बघायला गेलं सध्या बऱ्याचशा कंपन्या हैदराबादला मूव्ह होत आहेत आणि हे लोक आय टी पार्क येणार म्हणून सांगतायत. खरं पाहायला गेलं तर पुण्यासारख्या ठिकाणी बऱ्याचशा नेते आमदारांच्या जागा आहेत, तिथं ऑलरेडी बरंचसं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. पुण्यातला जो फ्लॅटचा किंवा स्क्वेअर फीटचा जो रेट आहे ॲज कम्पेअर टू सोलापूर तो खूप हाय आहे. आणि जर यदा कदाचित सोलापूरला खरंच आय टी पार्क झालं तर त्याचा निश्चित फायदा सोलापूरच्या जे नजदीकचे गाव आहेत म्हणजे धाराशिव असेल, लातूर असेल, विजापूर आहे, कलबुर्गी, गुलबर्गा असेल किंवा हैदराबाद सुद्धा डिस्टन्स सोलापूरपासून 5 तासाचं अंतर आहे. हायवेनं जर गेलं तर उमरगाव वगैरे जवळ आहेत. ह्या लोकांना, इथल्या आय टी क्षेत्रातील लोकांना निश्चित फायदा होईल. पण मला वाटत नाही की एवढं पुण्यातलं कन्स्ट्रक्शन लाईन सोडून हे लोक सोलापूरमध्ये गुंतवणूक करायला येतील. आय टी पार्क आलं तर खूप चांगलं आहे. कारण तसं पाहायला गेलं तर सोलापूर एकमेव शहर आहे जिथे 4 ते 5 भाषा बोलल्या जातात. कन्नड, तेलुगू, तामिळ आणि मराठी, हिंदीसुद्धा. बरेच बहुभाषिक लोक आहेत तिथे. तर निश्चित याचा फायदा सोलापूरकरांना होईल.